धन्यवाद सुमित काळसेकर. मैदानामध्ये या ठिकाणी आजच्या दिवसातील लढत क्रमांक 4 सामना क्रमांक 4 मैदानामध्ये दोन्ही संघाचा विचार करता प्राथमिक फेरीतील एक एक सामना जिंकलाय आणि विजयश्री संपादन केल्यानंतर हा दुसरा सामना दुसरी लढत मैदानामध्ये दोन्ही संघ खेळताना आपण पाहणार आहोत. टॉस जिंकली महत्त्वपूर्ण सामन्यात यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघाने टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रण हे दिलं जाते ते बॅटिंगसाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये हर्ष तांडेल आणि दुसऱ्या बाजूने राजाराम गवस उर्फ बाबू आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी प्रथमेश सावंत गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकासाठी अगदी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोरनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हर्ष तांडेलसाठी एक फिल्डर डीप मिड विकेटला, दुसरा फिल्डर डीप लॉंग अपला आपण पाहतोय. पुलर लेनचा चेंडू शॉर्ट पॉइंटला फिल्डर अगदी पंचाच्या बाजूने चेंडूला झापकन के आधार केलाय. अक्षय राहुल हा स्क्रीनवर येतोय आणि एक चिकी सिंगल या ठिकाणी मैदानामध्ये हर्ष तांडेलच्या माध्यमातून पूर्ण केला गेला. एक सिंगल धावेनिशी राजकोट साटेली क्रिकेट संघाचा धावांची या ठिकाणी सुरुवात झाली. मैदानामध्ये धावांचा श्री गणेशा झालेल्या मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हर्ष तांडेल, काय विस्फोट खेळी, तोडफोड फलंदाजी या सात पाटेकर मैदानावरती ज्याने खेळली आहे तो हर्ष तांडेल मैदानामध्ये आता सलामी देतोय आणि त्याच्यासोबत संघाचा कर्णधार संघाचा सरसेनापती राजाराम गवस उर्फ बाबू स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. मिस टायमिंग फटका. मिडॉनला चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता परंतु अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. सरते शेवटी पंचांकडनं या ठिकाणी चौकाराचा इशारा, 4 धावांचा इशारा आणि राजारामकडनं निघालेला चौकार आणि वैयक्तिक धावांची सुरुवात त्याच्या बॅटमधनं केली जाते. प्रारंभीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार राजारामाच्या बॅटमधनं निघालाय. निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. या अगोदरचा ओव्हरपिच चेंडू मिडॉनच्या डोक्यावरनं खेळला होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चौकार आणि आताचा अगदी खराब चेंडू आखूट डब्याचा चेंडू आणि त्याला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भिरकावून दिलंय षटकारासाठी. राजाराम गवस अगदी छोट्या चणीचा खेळाडू, या खेळीसाठी तो ओळखला जातोय आणि चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची ताकद या खेळाडूकडे देखील आहे आणि ती त्याने पहिल्या षटकात सिद्ध केली आहे. पुन्हा एकदा 12-14 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाज प्रथमेश सज्ज. सन्मानजनक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. शंकर माडगू झापकन चेंडूवरती जाईल तेवढ्या जलद गतीने पहिली धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे मैदानात. सिंगल धावेनेची सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. बिनबाद 12 धावा धावफलकावरती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. यशोदा वॉरियर्स कोलंबिस टीमकडे अतिशय तगडी बॅटिंग लाईनअप. दोन्ही संघाचा विचार करता गोलंदाजी देखील अतिशय तगडी. पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला, एक जमनी लगत फटका. घरंगळत चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. डीपचा फिल्डर चेंडूची परती करेल. 2 धावा या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावनिश्चित धावफलक तर 14 धावांवर आपण पाहतोय. दोन्ही टीमचा विचार करता तगडी बॅटिंग लाईनअप, तगडी गोलंदाजी लाईनअप. या 6 ओव्हरच्या लढतीत दुपारच्या सत्रात मी म्हणेन की निश्चितच एक 65-70 धावा होणं खूप गरजेचं आहे. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिड ऑनला फटका. धाव घेण्याचा कॉल होता परंतु
विकेट किपरच्या दिशेने काय सुरेख पैकी सर ते शेवटी या ठिकाणी कॉल चुकला आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ज्या षटकात एक षटकार एक चौकार राजारामच्या बॅटमधनं बघितला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावफलकावरती 14 धावा. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी दुसरं षटक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं गणेश राऊळ हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे तो राजाराम गवस एका षटकार एका चौकारच्या जोरावर सलामी देतोय राजकोट साटेली क्रिकेट संघासाठी. मैदानाचा विचार करता अगदी या अगोदरच्या सामन्यात कडाक्याचं ऊन पण आत्ताच्या क्षणी थोडंसं या ठिकाणी दमट वातावरण. क्षेत्ररक्षणाचा विचार करता एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि दुसरा क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड वाईट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला आपण पाहतोय. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार राजाराम गवसच्या बॅट मधनं निघालाय. अजून एक घणाघाती षटकार 6 धावा. फुलटॉ चेंडूवर षटकार 6 धावा आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय 20 धावांवर धावफलक. गणेशच्या विरोधात पहिल्या चेंडूवर झालेला हल्ला बोल आणि राजाराम गवसने सिद्ध केले की प्रतिस्पर्धी गोलंदाजावर धडपण प्राप्त करावं लागेल. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न शॉट तडम्यातला राज सोनुर्लेकर अतिशय सुरेखरित्या बॅकअप. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला 20 धावांवर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात आणि बिनबाद 20 असं धावफलक राजकोट साटेली क्रिकेट टीमसाठी. ओव्हरपिच चेंडू यावेळी पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास सीमारेषेचं उल्लंघन झालंय. पुन्हा एकदा राजारामच्या बॅटमधनं निघालाय चौकार 4 धावा. मात्र पोहोचतोय तो 24 धावांवर. गणेशच्या विरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केली फलंदाजांनी मैदानात. यावेळी सेन्सिबल की सन्मानजनक क्रिकेट. अकूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडस उसळी घेणारा विकेटच्या मागे रंजन केने अगदी क्लोज आहे त्यामुळे सन्मान दिलाय चेंडूला आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे. सांघिक धावफलक 24 धावांवर स्थिरावलाय. बिरीची जोडी मैदानामध्ये आतापर्यंत नाबाद कार्य करते. ऑस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि सांघिक धावफलक 25 धावांवर. जसजसं धावा मैदानामध्ये येत आहेत ना टाळ्यांचा आवाज हा डगआउट मधनं राजकोट साटेली क्रिकेट टीमसाठी आणि जसजसे मोठे फटके मैदानामध्ये होत आहेत निश्चितच प्रतिस्पर्धी टीमचा विचार करता थोडंसं खामोशीचं वातावरण हे यशोदा वॉरियर्स कोलंबिया संघाकडून आपण पाहतोय. उर्फी चेंडू यावेळी मिडॉनच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला फटका खेळलाय. पुन्हा एकदा एक घणाघाती प्रहार राजारामच्या बॅटमधनं निघालाय चौकार 4 धावा. राजाराम गवस मॅन फ्रॉम सावंतवाडी हा छोट्या चणीचा फलंदाज आणि निश्चितच या प्रेक्षक वर्गांची मन जिंकतोय आपल्या तोडफोड विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर. वाकुटाबाचा चेंडू अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे परंतु यावेळी टॅप केलाय. थर्ड मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल तेवढ्या 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनेशी देखील सांघिक धावफलक 31 धावांवर. मैदानामध्ये या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक देखील समाप्त होत आहे. मॅन्डेटरी दोन्ही पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली आहेत आणि बिनबाद सांघिक धावफलक 15.50 ची धावगती राखत
31 धावांवर धावफलक आपण पाहतोय प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. आता मात्र पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डी बाउंड्री लाईनला तैनात. अगदी सीमारक्षक हे सीमारेषे नजदीक तैनात केले जात आहेत. प्रथमेश वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघातर्फे तिसरं षटक आणि हर्ष तांडेल या ठिकाणी बऱ्याच प्रदीर्घानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. मागच्या सामन्यात राजाराम गवस शांत होता आणि हर्ष तांडेल विस्फोटक खेळी करत होता, परंतु या सामन्यात हर्ष तांडेल आगे थांबलाय, सेन्सिबल खेळी करतोय, कारण त्याला माहिती आहे आपला साथीदार राजाराम गवस आता मात्र सामन्यात विस्फोटक खेळी करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. हो, फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने. फटका या ठिकाणी डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एका सिंगल धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे आणि सिंगल दिशी धावफलक पुन्हा एकदा 32 धावांवर परावर्तित. 32 रन ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस्ट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नेमक्या तिसऱ्या षटकाचा खेळ हा मार्गस्थ आहे आणि बिनगडी बाद नाणेफेक हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना राजकोट साटेली क्रिकेट संघ बिनबाद 32 धावांवर. राजाराम गवससाठी बदललेली क्षेत्रीय विरचना आपण पाहतोय. हो, लेगिस्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा वळलेत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अवांतर धावेनिशी अतिरिक्त एका धावेनिशी सांघिक धावफलक हा काहीसा पुढे सरसावला जातोय. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, निश्चितच बऱ्यापैकी फलंदाजी करण्याची ताकद राजारामकडे आहे. यावेळी फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न, परंतु चांगला बॅकअप गणेश चोडणकरचा आणि अजून एक निर्धाव चेंडू. दत्ताराम पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगमध्ये आठवावी लागेल ती गणेश चोडणकरची ती पहिल्या सामन्यातील विस्फोटक खेळी आणि त्याची देखील पुनरावृत्ती या दुसऱ्या सामन्यात देखील गणेश करेल काय आपल्या टीमसाठी, ती महत्त्वपूर्ण भूमिका असेल. फुल टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड, फटका पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. शंकर माडगुत या ठिकाणी स्क्रीनवर येतोय आणि एकच धाव या चेंडूवरती. प्रथमेश सावंत या षटकाचा विचार करता अचूक टप्प्यावरची गोलंदाजी प्रारंभीच्या षटकात निश्चितच महागडा ठरला होता. जवळजवळ 14 धावा खर्च करणार ते षटक होतं, परंतु या षटकात फिल्डिंग रेस्ट्रिक्शन खोलल्यानंतर धावा वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतोय गोलंदाजीत. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला या ठिकाणी एक मनगटी फटका. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक घेतोय. पुन्हा एकदा एक सिंगल, एकच धाव, एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि सिंगल डबल धावांनुसार या तिसऱ्या षटकात समाधान मानावं लागतंय या दोन्ही फलंदाजांना मैदानात. सिंगल धाव, सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 35 धावांवर धावफलक पोहोचलाय. 35 विदाउट लॉस. ओ, यावेळी याकुटाबाचा चेंडू टॅप केलाय पॉइंट रिजन मध्ये. डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची उचल परती करेल. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. राजाराम गवस प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजाला, कर्णधाराला, क्षेत्ररक्षकांना अक्षरशः सळो की पळो करतोय, कारण ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे त्यांच्यासोबत तो खिलवाड करतोय मैदानात. ज्या ठिकाणी गॅप असेल अगदी गॅपमध्ये फटके खेळत धावा या ठिकाणी चालवतोय मैदानात आपल्या टीमसाठी. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटला, परंतु आताच्या क्षणी फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय. प्रथमेश सावंत गोलंदाजीत पहिली सफलता. चौकार षटकारांची आतषबाजी करणारा राजाराम गवस झेल बाद होऊन पहिल्या विकेटसाठी मैदानाच्या बाहेर.
13 चेंडूमध्ये 28 धावांची विस्फोटक खेळी 3 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर या ठिकाणी राजाराम गवसची समाप्त झाली आहे. मैदानामध्ये जवळजवळ या ठिकाणी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बहुधा समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाल्यात 37 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अनिरुद्ध या ठिकाणी पावलं वळवतोय. बघूया, एक महत्वपूर्ण लढत आहे. जे ब्रेकथ्रूची आवश्यकता होती तो ब्रेकथ्रू प्राप्त करून दिलाय, परंतु यानंतर धावांना लगाम लावलं जाईल का, की जी धावगती सुरू आहे मैदानात ती धावगती अनिरुद्ध आणि हर्ष तांडेल हे सुरू ठेवतील का. येणारे 3 षटक कॉमेंट्री बॉक्समध्ये मी सावराम शिरोडकर काही वेळासाठी थांबतोय आणि माझे साथी समालोचक आमचे मार्गदर्शक नितीन नाईक सर यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद सावलाराम। फिर एक बार दर्शकों का स्वागत। 3 ओवर की समाप्ति के बाद 37 स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट का नुकसान। राजाराम गवस का बेहतरीन बल्लेबाजी, 28 रन, एक धुआंधार बल्लेबाजी, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जो कि मैदान के अंदर देखने को मिले उनके माध्यम से। अब सुहास राहुल के हाथ में गेंद और यहाँ स्ट्राइक एंड के ऊपर हर्ष तांडेल। पिछले मुकाबले में क्या यादगार पारी खेली थी, बेहतरीन छक्के चौकों की बरसात, हल्की सी अपील वहां पर जानू के माध्यम से, लेकिन अंपायर ने इस अपील को ना करा। एक बिंदी गेंद, हर्ष तांडेल और अनिरुद्ध ये जोड़ी जो कि मैदान के अंदर राज स्पोर्ट्स साटेली बनाम इस वक्त मुकाबला यशोदा वॉरियर्स कोलंबिस के बीच में। वाइड का इशारा, अतिरिक्त रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर जो कि पहुंचा इस वक्त 38 के ऊपर, 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिलाकर अभी भी और 17 गेंदों का खेल बाकी है। ओ बेहतरीन गेंद सुहास राहुल के द्वारा। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम के विकेट कीपर के द्वारा गेंद को भेजा जा रहा है। फिर एक बार बॉलर के हाथ में रन की तमाम सारी संभावना जो कि समाप्त। पूरी जिम्मेदारी जो कि राजाराम के कंधे के ऊपर थी शुरुआत के ओवर में। और यहां पर ये बहुत ही बेहतरीन मौका, लौटना पड़ेगा वापस। एक कीमती एक और विकेट जो कि जाले में। सुहास राहुल को मिली सफलता, दूसरे विकेट का पतन। रन संख्या 38 स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट का नुकसान। जिस खेमे में बिल्कुल एक माहौल सा बन रहा था जब राजाराम गवस बल्लेबाजी कर रहे थे, बिल्कुल साटेली के खेमे की मैं बात कर रहा हूं, बिल्कुल तालियों की वो गुंजाइश लगातार हम देख रहे थे पहले कुछ 2 ओवर में। हालांकि राजाराम के आउट होने के बाद वो रन गति के ऊपर बिल्कुल अंकुश प्राप्त कर लिया है। प्रथमेश का वो ओवर, उसके बाद ये चौथा ओवर सुहास राहुल के द्वारा। अनिकेत पारसेकर जो कि नया बल्लेबाज मैदान के अंदर। अस्पोलाक थोड़े से अपने आप को थोड़ा सा दूर रखते हुए, क्योंकि जानते हैं इस मुकाबले की अहमियत। एससीसी सावंतवाड़ी टीम लगातार 2 मुकाबले में हार और दुर्भाग्यवश बिल्कुल तीसरे मुकाबले के दौरान अब यहां पर चमत्कार ही उन्हें बचा सकता है। इन दोनों टीमों की बात की जाए तो पहले पड़ाव में 1-1 मुकाबला जीतकर आने वाली ये टीम के बीच का ये संघर्ष, ये मुकाबला जीतने वाली टीम का जो कि पांगड़ा थोड़ा सा भारी भक्कम होगा। सुहास राहुल दूर वाले छोर की तरफ से, ओ गेंद सीधी विकेटों के ऊपर, लौटना पड़ेगा वापस। तेज तर्रार गेंदबाजी, दोपहर के वक्त का ये मुकाबला और पूरा सन्नाटा जो कि छाया हुआ इस मैदान के अंदर। निरंतर अंतराल के साथ विकेटों का पतन होता जा रहा है। और जिस खिलाड़ी की मैं बात कर रहा था, आखिरकार वो संकट मोचक मैन फ्रॉम कारिवड़े, नो चांस कारिवड़े की तरफ से अपने क्रिकेट करियर की जिसने शुरुआत की थी, वो खिलाड़ी मैदान के अंदर सिद्धेश केदार।
सुहास राहुल की बिल्कुल बात करेंगे, तारीफ साथ ही साथ होगी। 2 कीमती विकेट, एक हर्ष तांडेल, बिल्कुल एक बड़ा विकेट मेरे ख्याल से। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 38, 38 रन, 3 विकेटों का नुकसान। ऑन हैट्रिक क्या मुकम्मल हो जाएगी? ओ अंदरूनी किनारा लेकर गेंद वही की वही, जब तक कि विकेट कीपर रंजन केनी गेंद को उठाते। 1 रन काफी अंतराल के बाद सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत की और रन संख्या 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। टॉस जीतने के बाद रणनीति के तहत जो कि फील्डिंग करने का फैसला रंजन केनी की तरफ से, जानते हैं सामने वाले विपक्ष खेमा गेंदबाजी स्ट्रांग जोन है, साथ ही साथ 2 बड़े बल्लेबाज उनके खेमे में मौजूद। उठाकर खेला, बिल्कुल गैप में गेंद, 1 बाउंस जाएगी सीमा रेखा पार। अंपायर जी का हमारे और इशारा चौवे का, और चौवे के साथ इस ओवर की समाप्ति। स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले तो 43 रन, 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान के बाद खेल समाप्त हो चुका है। 4 ओवरों का, 4 ओवरों की समाप्ति। 43 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर 3 विकेट गंवाने के बाद अब जो कि गेंदबाजी में बदलाव जो कि हमारे सामने वाले चोर की तरफ से राज सोनुर्लेकर के हाथ में गेंद, क्षमता रखते हैं बिल्कुल सोनुर्ली गांव का ये सपूत। साथ ही साथ मैं बिल्कुल अभिमान के साथ कहूंगा, यहाँ के सामाजिक कार्यकर्ता बिल्कुल आज हमारे में नहीं है। नाना सोनुर्लेकर जिनके सपूत मैदान के अंदर, राज सोनुर्लेकर। एक बहुत ही अच्छा मुकाबला कांटे का बनता जा रहा है। जिस तरह की शुरुआत हुई थी जब राजाराम गवस बल्लेबाजी कर रहे थे, शायद ऐसा लग रहा था कि एक विशाल सा टोटल बन जाएगा, लेकिन वो जो कीमती विकेट सुहास के गेंदबाजी के ऊपर, अब देखना है राज सोनुर्लेकर क्या कुछ करेंगे इस मैदान के अंदर। पहली गेंद बिल्कुल फुल टॉस गेंद मोड़ी है इस वाले क्षेत्र में, खिलाड़ी जब तक तेजी से आता गेंद चकमा देकर चली गई सीमा रेखा पार, निकला चौवा, चौवे के साथ रन संख्या 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। राज सोनुर्लेकर का स्वागत हो चुका है चौवे के साथ। खिलाड़ी का नाम है सिद्धेश केदार पोलाक। माई माउली सोनुर्ली की एक प्रतियोगिता पिछले साल की मुझे अभी भी याद है, बिल्कुल मैन ऑफ द सीरीज से नवाजा गया था इस खिलाड़ी को। वो पोलाक सिद्धेश केदार अब मैदान के अंदर। ओ बेहतरीन शॉट, एक और निकल पाएगा चौवा, चौवे के साथ रन संख्या तब्दील स्कोरबोर्ड के ऊपर। अब जो तालियों की गुंजाइश कुछ देर के लिए बिल्कुल खामोश थी, वो तालियां बजने शुरू हो रही है। 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 51 बिल्कुल जिसका जिक्र हो रहा था बल्लेबाजी की बात, बिल्कुल जिस टीम की जा रही थी, एक परफेक्ट टीम जिसे कहा जा रहा था, राज स्पोर्ट्स साटेली की टीम, आज बिल्कुल गाड़ी निकल रही है पटरी के ऊपर। 1 बाउंस, एक और चौवा, चौवों के हैट्रिक। सिद्धेश केदार पोलाक मैन फ्रॉम कारिवड़े। भाई यहां पर क्या रजत कुडालकर होंगे, शायद ऐसी बात बन रही है। 6 गेंदों के ऊपर 6 चौवे हमने देखे थे मांदरम चैंपियंस ट्रॉफी में। क्या इस मुकाबले में वो यादगार पर फिर एक बार राज सोनुर्लेकर के खिलाफ क्या देखने को मिलेगा? रन संख्या 55 बनी है स्कोरबोर्ड के ऊपर। अपने इस ओवर की अगली गेंद, चौथी गेंद लेकर, ओहो फुल टॉस गेंद थी, मौका बन रहा था, सिर्फ जोन में गेंद गिरी। जब तक कि डीप से खिलाड़ी आकर गेंद को उठाते, थ्रो करते, 2 रन जो कि आसानी के साथ। 57 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 गेंदों की समाप्ति, कुल मिलाकर 14 रन अब तक खर्च कर चुका है राज सोनुर्लेकर।
और एक ऐसे समय में सिद्धेश केदार जैसा खिलाड़ी अपने टीम को वो स्थिति प्राप्त कर पाता है। देखिए फिर एक बार मौका बन रहा था, आसानी के साथ 2 रन निकलेंगे। 2 रन के साथ रन संख्या अब तेज रफ्तार के साथ 59 रन, 59 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 3 विकेट, लगभग एक के बाद एक विकेट गिरते जा रहे थे। तब थोड़ी सा माहौल बन रहा था। कुछ देर के लिए मैच जो कि बिल्कुल बन रहा था विपक्ष खेमे के लिए, लेकिन सिद्धेश केदार के आने के बाद इन 6 गेंदों ने पूरा वो मैच का रुख बदला है। और कुल मिलाकर पहले 3 गेंदों के ऊपर 3 चौवे, उसके बाद 2 गेंदों के ऊपर 2 रन और 1 रन। इस प्रकार के साथ 60 रन 5 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट का नुकसान। खूबसूरत मुकाबला, और जिसकी उम्मीद लेकर तमाम सारे दर्शक दोपहर के सत्र में बिल्कुल खाना भूलकर भी इस मुकाबले को करीबी से देखते हुए वो जानते इस मुकाबले की अहमियत। रंजन किनी बनाम इस वक्त राजाराम गवस के बीच का ये कड़ा संघर्ष। इस बीच में हमने कुछ देर के लिए देखा साडेली की तरफ गेम जा रही थी, उसके बाद बीच में फिर एक बार प्रथमेश और बिल्कुल श्वास के ओर में कुछ हद तक अपने पक्ष में लाकर खड़ा कर दिया था। लेकिन यहां पर देखिए यशोदा वॉरियर्स फिर एक बार थोड़ी सी बैकफुट के ऊपर दिखाई देते हुए गेंदबाजी में बदलाव, और मेरे ख्याल से गेंदबाज गणेश चोड़नकर इस इनिंग की आखिरी गेंद लेकर, आखिरी ओवर लेकर उठाकर खेला है शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में। खिलाड़ी जब तक ये आता डीप से बिल्कुल गेंद सीमा रेखा पार। अंपायर जी का इशारा, गणेश का स्वागत पोलाक के माध्यम से 6 रन के साथ रन संख्या 66 रन, 666 के साथ ये रन संख्या बन चुकी है। 3 विकेटों का नुकसान। बेहतरीन पारी यहां पर सिद्धेश केदार की, पोलाक की 3 चौवे 1 छक्के के साथ यादगार पारी बनती जा रही है। और फिर एक बार गेंद को ढकेला है, जाएगी गोली की रफ्तार के साथ चीरते हुए सीमा रेखा पार। 70 रन स्कोर बोर्ड के ऊपर। किसने सोचा भी नहीं था वो मुकाबला मैदान के अंदर तमाम दर्शकों का मनोरंजन करता हुआ। कुछ देर के लिए मैच शायद थोड़ा सा ठंडा हो चुका था, लेकिन वो राज सोनुरलेकर का सनसनाटी ओवर बिल्कुल जहां पर तहस नहस हुआ राज सोनुरलेकर, और कुल मिलाकर उसी ओवर में एक प्लेटफॉर्म सेट किया अपने आप के लिए, और 9 गेंदों के ऊपर 28 रन जोड़कर अभी भी नॉट आउट, 4 गेंदों का खेल बाकी सिद्धेश केदार के लिए। 70 रन स्कोरबोर्ड के ऊपर, एक जो कि टोटल बड़ा टोटल बनता जा रहा है। 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है, और यहां पर गणेश तोड़नकर रनअप में थोड़ी सी यहां पर थोड़ा सा बदलाव, और इसी के साथ फिर एक बार चलते बने। ओ बेहतरीन शॉट, बेहतरीन शॉट, ये खिलवाड़ हो रहा है भाई। एक और चौवा निकला, 74 रन स्कोर बोर्ड के ऊपर। तो कल के दिन का मेरे ख्याल से दत्ता प्रसाद स्कोर था 78 रन। अभी भी 3 गेंदे बाकी है भाई, और 10 गेंदों के ऊपर कुल मिलाकर 32 रन जोड़े हैं इस भाई ने, जिसका नाम है सिद्धेश केदार पोलाक। तो 3 गेंदों का खेल बाकी, खिलवाड़ होता नजर आ रहा है गेंदबाज के साथ। ओ बेहतरीन शॉट, कि जाएगी गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद। 1 रन तो मुकम्मल, दूसरे की हो रही है मांग, और जब तक की थ्रो खराब। 2 रन आसानी के साथ, रन संख्या बनी 78। तो यहां पर इतिहास फिर एक बार रचाया है आज के दिन में। 76 रन हो चुके हैं, अभी भी और 2 गेंदों का खेल बाकी है। अंपायर का इशारा, वाइड का एक अतिरिक्त रन के साथ रन संख्या 77। कल सर्वेश नाइक की टीम ने 78 रन बनाए थे, वो मैच चेस भी नहीं हुआ था।
क्या आज देखेंगे रंजन के निस्लो पॉइजन क्या कुछ करेगा इस मुकाबले में। फिर एक बार उड़ाया है, काफी देर तक गेंद हवा में आसमान को छूती न छूती, दो खिलाड़ी गेंद के नीचे, एक आसान सा लॉलीपॉप जैसा कैच, लौटना पड़ेगा वापस। आखिरकार वो तूफानी पारी जिसका अंत हुआ और बिल्कुल लगभग सेकंड लास्ट बॉल में इस इनिंग के बिल्कुल आउट होकर सीमा रेखा के नजदीक पकड़े गए। कुल मिलाकर रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 77, 12 गेंदों के ऊपर 34 रन की एक यादगार पारी बिल्कुल सिद्धेश केदार की, जिसमें कुल मिलाकर चौवों छक्कों की बरसात, चौवों का हैट्रिक मुकम्मल हुआ और 12 गेंदों के ऊपर ये बेहतरीन पारी का जो कि अंत स्क्रीन के ऊपर आप देखते हुए इस खिलाड़ी को आखिरी गेंद इस इनिंग की। रोहित के लिए ये गेंद लेग बाइस का इशारा, तो बनी रन संख्या 78। कुल मिलाकर 78 रन बना चुके हैं। 79 रनों का 79 रनों का लक्ष्य, एक विशाल सा पर्वत फिर एक बार आज के दिन में हम देखेंगे। एक विशाल टोटल का मुकाबला। यहां पर कुछ देर के लिए रुकता हूं जब तक कि इस मैच की अगली इनिंग शुरू ना हो। कुछ देर के लिए मैं यहां के स्टूडियो आपको वापस ले चलता हूं। धन्यवाद।
क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. हे दुपारच्या सामन्यादरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण सामना एका विजयासहित दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी गाठ पडल्यानंतर मी म्हणेन बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा संघर्ष मैदानावर. आणि काय जबरदस्त सुरुवातीला फलंदाजी, अगदी मध्यंतराला थोडीशी अडकळणारी फलंदाजी, सिद्धेश केदारच्या येण्यानंतर बहरलेली फलंदाजी आणि 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी गणेश सोडणकर आणि रंजन केणी हे दोन मोहरे, सावंतवाडी तालुक्यातली दोन मोठी क्रिकेट क्षेत्रामधली नावं मैदानामध्ये यशोदा वॉरियर्स कलमीस संघाच्या वतीनं. पहिला चेंडू सिद्धेश केदारचा निर्धाव चेंडू आणि स्विच हिट, एक सुंदर शॉट, चेंडूला भिरकावलाय 6 धावांसाठी आणि स्वागत केलं. मी म्हणेन आपली सुरुवात केली आहे खणखणीत. 6 धावांनी सुरुवात. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची असेल आवश्यकता. गणेशला सुद्धा माहिती आहे जे काही करायचं आहे ते या 2च षटकात करायचं आहे. आणि या ठिकाणी या पॉवर प्लेचा फायदा उठवायचा आहे. कुठंतरी या 79 धावा आपल्या समोर जो लक्ष्य, एक मोठं आव्हान ठेवलं गेलेलं आहे, त्याचा पाठलाग जर करायचा असेल तर निश्चितपणानं तो प्रयत्न या मैदानावर करावा लागेल. एक मोठा संघर्ष करावा लागतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी धाव संख्या धावफलकावर 8 धावा. 6 षटकांचा सामना. निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा जबरदस्त माहिर खेळाडू आहे या फटक्यासाठी. कारण काही गोष्टी वारंवार सांगितल्यानंतर कदाचित ती अतिशयोक्ती होते आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतोय माझ्या सूत्रसंचालनामध्ये नेहमी फुलं विकणाऱ्याला वेगळ्या अत्तराच्या सुगंधाची आवश्यकता नसते. गणेशच्या भात्यामध्ये हा खऱ्या अर्थानं एक मी म्हणेन खूप चांगला शॉट आहे आणि वारंवार अशा प्रकारचे शॉट खेळताना त्यांना मी बऱ्याच वेळा अनुभवलेला आहे. सलग या ठिकाणी या इनिंगमधील हा दुसरा त्याचा षटकार. दोन्ही स्विच हिटचे फटके. धाव संख्या धाव फलकावर 13 धावा, 14 धावा माफ करा. फटका फसलाय. बराच का चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. संधी आहे, संधीचं सोनं. मी म्हणेन मोठा मासा गळ्याला. गणेश सोडणकरचं ऐन मोक्याच्या क्षणी बाद होणं यशोदा वॉरियर्ससाठी किती या ठिकाणी धोक्याचं आहे. मी म्हणेन ओ टू इट इज आहे. पूर्ण षटकात, पॉवर प्लेच्या षटकात खणखणीत 2 षटकार ठोकणारा या ठिकाणी गणेश सोडणकर बाद आणि नवीन जागा घेतोय सुहास राऊळ. फटका मारण्याचा प्रयत्न हलके जपील केलं जात आहे. कदाचित चेंडूला उंची होती म्हणून पंचांच्या मनामध्ये शंका. धाव संख्या ही स्थिरावलेली धाव फलकावर 14 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. अगदी दुसऱ्या बाजूने विचार केला तरी मगाच्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकात 14 धावा निघाल्या होत्या. काहीसं असं षटक, परंतु महत्त्वपूर्ण या ठिकाणी गडी बाद झालाय. आता सगळी सूत्र रंजन केणीला आपल्या खांद्यावर घ्यावी लागतील. ज्या रंजन केणीचं या परिसरामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये नाव आहे, एक मोठं नाव. मी म्हणेन निश्चितपणानं त्या नावारूपास साजेल शोभेल अशा प्रकारची खेळी या मैदानावर त्याला करावी लागेल.
दिग्गज खेळाडू या स्पर्धेतून बाद होताना आपण निश्चितपणानं बघितलेले आहेत. काही जणांना तर या स्पर्धेमध्ये एक विजय सुद्धा प्राप्त करता आला नाही. प्रसाद सातार्डेकर असेल, मी राजा नाटेकरचं सुद्धा नाव घेईन की खूप मोठी नावं होती, परंतु निश्चितपणानं एक छोटासा विजय सुद्धा त्यांना प्राप्त करता आला नाही. हा चेंडू थोडीशी बरकटलेली दिशा, पंच इशारा करतात आमच्या दिशेनं वाईटचा. एक अवांतर धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या धाव फलकावर 15 धावा. राजाराम गवस छोट्या चणीचा निश्चितपणानं खेळाडू आहे, परंतु भविष्याचा विचार करता सावंतवाडी तालुक्याला पडलेलं कदाचित हे गोड स्वप्न असेल. एक सुंदर या ठिकाणी तंत्रशुद्ध खेळाचं प्रदर्शन सातत्यानं एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून राजारामच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. अलीकडेच झालेली मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मोठ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची कामगिरी निश्चितपणानं वाखाणण्याजोगी. खेळून काढण्याचा प्रयत्न जमलेला गळंगड चेंडूचा प्रवास शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय ताबा मिळवतोय. सुहाससाठी 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 79 धावांचा पाठलाग एक मोठं आव्हान आहे आणि कदाचित या आव्हान बघितल्यानंतर थोडंसं या ठिकाणी एक चिंतेचं वातावरण बनलेलं आहे. फटका तर खूप सुंदर सजवलाय, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट रंजन केणीच्या बॅट मधनं आणि या 4 धावांनी धावसंख्या 21 धावफलकावर. रंजन केणीला सुद्धा माहिती आहे यानंतर जे काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे. गणेश चोडणकर सारखा एक मोठा मासा गळायला लागलाय. लवकरात लवकर या ठिकाणी हा गडी बाद झाला, त्यानंतर ही सगळी सूत्र आपल्या हातात घेत रंजन केडी सरसावलाय मोठा फटक्यासाठी. चेंडू बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू, स्थिरावलेली धावसंख्या 21 या धावसंख्येवर. 79 धावसंख्येचा पाठलाग. सामना क्रमांक 4 मैदानावर. एक छान सुंदर सामना, ज्या सामन्याची अपेक्षा क्रीडा रसिक करत होते. तो 2 उत्कृष्ट संघामधली लढत आणि या इथे राजाराम गवस खऱ्या अर्थाने मी म्हणेन विकेट नाही तरी मॅच आहे की काय अशा प्रकारचं भाष्य करून सांगावंसं वाटतं. अशा प्रकारची या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय राजाराम गवस. रंजन केणी बातून मैदानाच्या बाहेर. बाद झालेले फलंदाज, दोन्ही फलंदाज, खूप 2 मोठी नावं यशोदा वॉरियर्स कलंबिस संघाची आणि मैदानामध्ये अजून एक मळगावचा गुणवान खेळाडू. अक्षय राऊळ मैदानामध्ये. आणि आपण ही जी स्पर्धा बघतोय, आकर्षक चषक बघताय, या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाच्या ट्रॉफीज बघतायत. या सगळ्याचे शिल्पकार अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळं या ठिकाणी उपलब्ध होतं ते आपले मित्र एक्स ब्रँडचे सन्मान्य समीर माळगावकर या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. षटकारांशी या ठिकाणी आपल्या खात्याची सुरुवात करतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 27 धावा धावफलकावर. 24 चेंडूत आता 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडूत 52 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना HCC सावंतवाडी विरुद्ध यशोदा वॉरियर्स कलंबिस असा होईल, याची कृपया नोंद घ्यायची आहे. HCC सावंतवाडी विरुद्ध यशोदा वॉरियर्स कलंबिस यानंतर होणारा 5वा सामना. विनंती असेल खेळाडूंना, खास करून या ठिकाणी राज स्पोर्ट्स साटेली संघ लवकरात लवकर हा सामना संपेल याकडे थोडंसं आपण कटाक्ष द्या. गोलंदाजीत बदल केला जातोय. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची वर्णी लागते. गोलंदाजी मार्कवर अनिरुद्ध.
27 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजीसाठी मैदानात सुहास राहुलला साथ देण्यासाठी अक्षय राहुल आणि अनिरुद्ध सज्ज आपल्या कोट्यामधील पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन 21 धावा 79 धावांचं एक विशाल टोटल. या ठिकाणी एक मोठा डोंगर दिसतोय समोर. मला अजूनही आठवतंय ते राजचं षटक, ज्या षटकामधून खऱ्या अर्थानं त्या रणगतीला सुरुवात झाली. एका पाठोपाठ मारलेले ते 3 चौकार, त्यानंतर त्या ठिकाणी झालेली ती दाणादाण. खूप सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय, थोडासा खाली राहतोय. चेंडू बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची होते गणना. 21 धावा धावफलकावर. अनिरुद्ध पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर, अगदी आमच्या समोरच्या बाजूनं मारा करण्यासाठी. स्वसाठी हा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू खेळून काढतो. या ठिकाणी खराब थ्रो आणि निश्चितपणानं ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी सहजरित्या या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल, कारण थ्रो इतका खराब होता. या ठिकाणी निश्चितपणे एक बोनसच्या स्वरूपात धाव मिळाली. धावसंख्या 29 धावफलकावर, 29, लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत, जे खऱ्या अर्थानं आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता ठेवत होते आपल्या बॅटमध्ये. आणि आत्ता ते नेमकं काम अक्षय राहुलला करावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा आमच्या दिशेने. वाईडचा एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. 30 धावा धावफलकावर. 22 चेंडू आणि 49 धावांची अजूनही आवश्यकता. सामना अजून खूप मोठा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अगदी सकाळपासून आपण बघतोय, किंबहुना मी म्हणेन अगदी पहिल्या दिवसापासून असं पसरलेलं मैदान आहे. कधी कधी समीर मला वाटतं की तुझ्यासारख्या खेळाडूची सुद्धा कधी आपण एका दिवशी मुलाखत घ्यावी, कारण नेमकं असं पसरलेलं मैदान असताना सुद्धा कधी कधी प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मोठ्या फटक्यावर जातो. नेमकं आपल्याला काय करावं आणि काय करू नये याचं मेळ घालता येत नाही. नेमकी ही परिस्थिती होते. 4 धावा निघतात. अशा फटक्यावर आपण प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळले, अगदी खालून जर कधी कधी खेळलं तर निश्चितपणानं चौकार आपल्या खाती बरेचसे नोंदवले जातील, कारण कुठच्याही प्रकारचा अडथळा नाही. असं असताना वारंवार या ठिकाणी येणारा प्रत्येक खेळाडू हा मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बाद जातोय. धावसंख्या 4 ने वाढते. 34 धावफलकावर. अक्षय राहुलकडे ती क्षमता आहे. मळगावचा आझाद मैदानावर एका सामन्यात 50 धावांचा रतीब करताना मी त्याला अगदी जवळून बघितलेलं आहे. अर्थात ते मैदान वेगळं होतं, हे मैदान थोडंसं वेगळं आहे, परंतु निश्चितपणानं ती क्षमता अक्षयकडे आहे. एक धाव, एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर 32 धावा, 35 धावा धावफलकावर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जवळपास हे 3रं षटक समाप्तीच्या मार्गावर, म्हणजे अजून निम्म्या इनिंगचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 35 निश्चितपणाने झालेला आहे. संधी अजून आहे, असं नाही की हा सामना या इथे समाप्त झालेला आहे. प्रयत्न तो संघर्ष मैदानावर करावा लागेल. खूप सुंदर चेंडू, ब्लॉक होल मधला चेंडू, सन्मानजनक फटका. या ठिकाणी खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा, म्हणजे आत्ता उरलेत अजित 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावा विजयाचं समीकरण. सावळराम, थोडंसं अशक्यप्राय वाटणारं आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. जोपर्यंत आपण शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत सांगणं खूप कठीण आहे. बघूया 18 चेंडूत 44 धावांचा पाठलाग यशोदा वॉरियर्स कलमी संघाच्या वतीनं होतो का, की कडवट प्रतिकारासह एक दुसरा अजून एक विजय या निमित्तानं राजाराम गवस या माध्यमातून प्राप्त करतो का, सांगण्यासाठी येत आहेत सावळराम शिरोडकर. धन्यवाद.
अर्थातच निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार या मैदानावरती आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सुरू असलेला सामना क्रमांक 4 मैदानामध्ये काही प्रेक्षक प्रत्यक्षात या मैदानावरती चौकार षटकारांची आतषबाजी आणि एकापेक्षा एक दर्जेदार सामने पाहण्यासाठी उपस्थित झालेत. तर जे प्रेक्षक प्रत्यक्षात मैदानावरती उपस्थिती लावू शकत नाही ते प्रेक्षक घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आस्वाद घेताना आपण पाहतोय. राजाराम गवस गोलंदाजी मार्कवर सज्ज. वरपी चेंडू यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर जोवर चेंडूची पकड केली जाते एक सिंगल धाव घेत सांघिक धावफलक काहीसा हलता केला जातोय. 36 धावांवर धावफलक. येणारे 17 चेंडू आणि 43 धावा असं बहुधा समीकरण यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघासाठी आहे. दोन्ही तगडे खेळाडू फलंदाजांचा विचार करता मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे दोन्ही फलंदाजांमध्ये जरूर. यावेळी अतिशय वेगवान चेंडू पंचांकडे अपील ताणून धरली जाते. निश्चितच बराच वेळ पंचांकडे अपील ताणून धरली जाते. आउटसाइड अंपायर आउटसाइड अंपायर. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. पंच सांगतायत आवाज जरूर आला असेल परंतु तो आवाज कदाचित बॅट ग्राउंडिंग झाल्याचा असावा त्यामुळे पंच नाबार करार देत आहेत आणि निर्धाव चेंडूची खेळी ही या ठिकाणी समाप्त. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. राजाराम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुंदर चेंडू जवळजवळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. क्लीन बोल्ड होतोय. अक्षय राहुलची खेळी संपुष्टात येत आहे. तिसरा हादरा बसतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला. 3 गडी बाद आणि धावफलकावरती 36 धावा. क्रीडारसिकांची डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून भूमिका अगदी मन जिंकलं होती ती या ठिकाणी पार्थ मसूर आमचे छोटे मित्र पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहतोय. मैदानात नवीन फलंदाज हेमंत नेमळेकर. आल्या आल्या फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यानिशी आघात केलाय मैदानामध्ये. जणू काही मी डगआउट मधनं सेट होऊन आलोय आणि समोर टाकला जाणारा चेंडू जो मला फुटबॉल सारखा दिसतोय याचं उदाहरण मैदानामध्ये सिद्ध करत हेमंत नेमळेकरच्या बॅट मधनं निघालेला हा घणाघाती प्रहार षटकार. सांघिक धावफलक आता मात्र परावर्तित झालाय. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने फटका खेळलाय. आता मात्र एका टप्प्यानिशी सीमारेषा भेदली जात आहे. वनबाव सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा. तेरा चेंडू आणि 33 धावा हे समीकरण आहे मैदानात. तेरा चेंडू आणि 33 धावा हे समीकरण. राजाराम आपल्या षटकातील महत्वपूर्ण अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर दर्शवले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. काहीसं दडपण हे गोलंदाजावर प्राप्त झाल्यानंतर चेंडूचा टप्पा थोडासा भरकटलाय आणि अवांतर धावेनिशी वधारलेला धावफलक हा 47 धावांवर. 1900 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. यावेळी ओव्हरपिच चेंडू प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. सिद्धेश मांजरेकर झेल खाली येतोय. साध्या सोप्या झेलात रूपांतर केलं जात आहे. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय मैदानात. एक चौकार एका षटकाराने नटलेली खेळी हेमंत नेमळेकरची समाप्त झाली आहे आणि 4 गडी बाद धावफलकावरती 47 धावा.
5व्या षटकाची सुरुवात गोलंदाजीमध्ये सिद्धेश मांजरेकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. येणाऱ्या कालखंडात 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा हे समीकरण आहे मैदानात. गोलंदाजीमध्ये अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं सिद्धेश मांजरेकर हा गोलंदाजी मार्कवर वळतोय. 12 चेंडू 32 धावा हे विजयाचं समीकरण आहे. समोर स्ट्राईकला आहे तो फलंदाज सुहास राऊळ, तर दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश सावंत हा नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतोय. 15-16 पावलांचं रनअप सुहाससाठी. सिद्धेश मांजरेकर राईट ओव्हर द विकेट. ओ फुलटॉस चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन जरूर आहे. डीप मिड विकेटला सुरेखरित्या झेलात रूपांतर केलं जात आहे. सिद्धेश मांजरेकरच्या गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर सफलता. विकेटचा पतंग. 5 गडी बाद झालेत आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 47 धावांवर. अनिकेत राऊळ हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आता मात्र स्ट्रायकर यांच्या दिशेने ताबा मिळवतोय. आताच्या क्षणी समीकरण बदललेलं असेल. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी करायचे आता मात्र 32 धावा हे समीकरण. सिद्धेश मांजरेकर पहिला चेंडू काहीसा खराब होता फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडूवर देखील फलंदाज हा झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू. यावेळी मिड विकेटला प्रोटेक्शन जरूर आहे. अतिशय सुरेखरित्या क्षेत्ररक्षण रोहित याच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती अगदी फुटबॉलचं प्रदर्शन दाखवतोय आणि एक बहुमूल्य धाव त्याने आपल्या टीमसाठी मैदानात वाचवली आहे. टाळ्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण. मिड विकेटला पहिल्या प्रयत्नात उंची गाठली, चेंडू थांबवला, पुन्हा तो सीमारेषेच्या बाहेर जात होता. त्या चेंडूला फुटबॉलचं प्रदर्शन दाखवत मैदानामध्ये या ठिकाणी टाकलं गेलं. एकदा वाचवली आपल्या टीमसाठी. ओव्हरपिच चेंडू यावेळी समोरच्या दिशेने मिस ड्रायव्हिंग फटका. ओ हो संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम झेल होऊ शकतो. सर्वोत्तम झेल होऊ शकतो. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचं नाव असेल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल मैदानामध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला टिपला गेला. कॅमेरामॅनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले देखील बघू शकता. लॉंग ऑफला टोलवलेला फटका. सीमारेषेच्या आतमध्ये जात होता फलंदाज, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी त्याने झडप घातली आणि त्यानंतर पकडलेला झेल. तो एक हाती सुरेख अप्रतिम दर्जाचा आणि या सीझन मधला उत्कृष्ट दर्जाचा झेल निश्चितच. आणि त्या झेल नंतर खऱ्या अर्थानं मॅच मध्ये देखील थोडंसं पलटवार हा आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज गणेश राऊळ हा बहुधा मैदानाच्या दिशेने आलाय. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू. शॉटचा फिल्डरला बीट केलं गेलं. डीप वरनं पुन्हा एकदा रोहित येतो चेंडूवरती. चेंडूला बॅकअप दिला जाईल. हो बॅकअप थोडासा उशिरा आणि त्यानंतर चेंडू वळण घेतलं. तिसऱ्या धावेचा कॉल. ओ खराब फेकी. मैदानामध्ये काहीतरी वेगळं घडतंय. चौथी धाव देखील या ठिकाणी झाली आहे. बघता बघता 4 धावा पूर्ण झाल्यात. काही जणांना बघितलं नसेल तर त्यांनी रिप्ले बघा, कारण मिड विकेटला रोहितकडे चेंडू आला. रोहितने फेकी केली. बॅकअप थोडासा उशिरा झाला. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी रूपांतर. तिसऱ्या धावेसाठी धावबादसाठी संधी होती आणि हर्षने केलेली ती खराब फेकी आणि 4 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या मैदानात आणि सांघिक धावफलक 54 धावांवर.
यावेळी याकुटाबाचा चेंडू मिस टायमिंग फटका सिद्धेश केदार डीप स्क्वेअर लेग वरनं झेल पर्यंत पोहोचलाय. अजून एक महत्वपूर्ण सफलता सिद्धेश मांजरेकरच्या गोलंदाजीत आपण पाहतोय. जवळजवळ 7 विकेटचा पतंग झालाय आणि सांघिक धावफलकावरती 54 धावा. दिशेने इम्पॅक्ट प्लेयर होम ग्राउंड आहे. ओके, इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात सूरज शिरोडकर मैदानामध्ये आलाय. 7 बॉलमध्ये करायचे आहेत बहुधा 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. इम्पॅक्ट प्लेअर आणि त्याला इम्पॅक्टफुल पारी मैदानामध्ये खेळावी लागेल. सूरज शिरोडकर कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात खूप प्रॅक्टिस या मैदानावरती सूरजने केली आहे. परंतु बघूया आता मात्र आल्या आल्या मोठे फटके टोलवायचे आहेत. समोर गोलंदाज सिद्धेश मांजरेकर जो महत्वपूर्ण 3 सफलता या षटकात प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू बॅटची आउटसाइड घेतल्यानंतर शॉर्ट पॉइंटला हर्ष तांडेल चेंडू मागे जाईल तेवढ्यात दुसरा धावेचा कॉल जोवर फेकी येत आहे. 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र 56 धावांवर. 5 षटकांचा खेळ संपलाय. महत्वपूर्ण षटक सिद्धेश मांजरेकरचं ज्या षटकात 3 सफलता प्राप्त झाल्यात आणि धावा देखील खर्च झाल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 23 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 23 धावा. गोलंदाजी मार्कवर यासिम बागवान हा गोलंदाज सज्ज झालाय. 6 चेंडू 23 धावा हे समीकरण आजच्या दिवसातील सर्वोच्च धावफलकावरती आणि स्पर्धेतील सर्वोच्च धावफलकाची बरोबरी केली गेली 78 या धावांवर आणि त्या 78-79 धावांचा पाठलाग करताना मैदानात यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघ. क्षेत्ररक्षक चेंडूची परती विकेट किपरच्या दिशेने थोडीशी उशिरा करतोय. तेवढ्या 2 धावा या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र 58 धावांवर. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 5 चेंडूमध्ये करायचे 21 धावा. 5 चेंडू 21 धावा ही समीकरण आणि जरूर मोठे फटके अपेक्षित आहेत फलंदाजांना. खालच्या पट्टीतील चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 4 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. बक्षीस येत आहे. सूरज शिरोडकरने जर हा सामना संपवला आपल्या टीमला जिंकून दिला तर सूरज गावडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळी आकुटाबाचा चेंडू जरूर आहे परंतु आता मात्र शर्यत आहे आणि विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी स्ट्राईकच्या नादात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. निश्चितच धावबाद होतोय फलंदाज. आता मात्र अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 21 धावा. कोलंबिस संघाचा सामना सुरू आहे. सावंतवाडी संघ आपला कर्णधार प्लेइंग लिस्ट या ठिकाणी सबमिट करायची आहे. सूरज शिरोडकरसाठी हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र 2 बॉलमध्ये करायचे आहेत 21 धावा. सामन्यात आता मात्र औपचारिकता बाकी. सूरज शिरोडकर या होम मैदानावरती पुन्हा एकदा स्ट्राईकच्या दिशेने खेळतोय. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे डगआउटमधनं. ऑन साइडला मोठा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु एकच धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू. इनिंग दरम्यान सामना दरम्यान या ठिकाणी औपचारिकता बाकी आणि हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मॅन फ्रॉम आरोस शंकर माडगुत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने.
ओ सुंदर फटका पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी नेत्रदीपक फटका आणि जाता जाता शेवटच्या चेंडूवर मिळालेला चौकार 4 धावा आणि अशा रीतीने सामना समाप्त होतोय. सलगचा दुसरा सामन्यात विजयश्री संपादन करतोय आणि निश्चितच चला चर्चा करूया स्कोरशी मॅन ऑफ द मॅच साठी.